₹50 दंड केला जाईल अशी धमकी पण दिली। मला काय आश्चर्य आजकाल वाटतच नाही, कारण का हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे चाललेलं आहे। जर विधानसभेमध्ये मंत्री सत्तेतल्या आमदार आणि मंत्र्यांच्या मारामाऱ्या होत असतील तर ह्याच्याहून जास्त भयानक काय असू शकतं किंवा गलिच्छ काय असू शकतं मला सांगा। ताई, निलेश लंकेंच्या बाबतीत एक प्रश्न आहे। खरं तर अमोल कोल्हे निकाल त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सांगितलं की निलेश लंकेने आता आमची तुतारी वाजवेल, त्याबरोबर वळसे पाटील देखील म्हणतात की त्यांचा निर्णय ते घेतील किंवा अजितदादा घेतील। निलेश लंकेंच्या संपर्कात आहात तुम्ही, त्यांनी यावं असं तुम्हाला वाटतं? एकतर ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते, कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे। त्यामुळे चर्चा विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये, याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क, एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला तर ओळखता असली पाहिजे आपली, आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकामेकाला मदत करतो। अनेक मुलं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत। काही खासदारांचे नातेवाईक, मुलं, गाववाले, मतदारसंघातले लोक जेव्हा येतात अर्ध्या वेळीच मीच त्यांची इथली गाईड असते। त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे। अजित पवार बोलताना असं म्हटले, वन ॲट अ टाइम। अजित पवार काल शिरूरमध्ये असं म्हटले की आमचे फाटे आता वेगळे झालेले आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी हे नीट लक्षात घ्या। अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे असं तुम्हाला वाटतंय की अजित पवारांना वाटतंय, किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पूर्णतः मान्य आहे का? एकतर मी लोकशाहीमध्ये काम करते, माझी वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही आहेत। माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात, कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे। त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत, माझी कुणाशीही मनभेद नाही, कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही। अजित पवार असं म्हटले फाटे झाले, लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे, प्रत्येकाची एक स्टाईल असते। स्प्लिट नाहीये असं म्हणत होते, पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे। आता तो नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही, आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे मला प्रायव्हसीचा अधिकार नाही, पवार साहेबांना अधिकार नाही, रोहितला अधिकार नाही, पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे। त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच, आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहे। ताई, पण बहीण म्हणून तुम्ही दरवेळेस पदराखाली घालताय हे सगळं, पण दादा आता स्टेटमेंट क्लिअर आहे दादांचं की ते म्हणतात की तुम्ही आम्ही वेगळे झाले पण तुम्ही बहीण म्हणून पदराखाली घालतात, मग दादा मन मोठं करावं असं तुम्हाला वाटतं? कोणी कसं वागायचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, मी कसं सांगणार, पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे। आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही, तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्भता ही आमच्यात आली पाहिजे हो। ताई, न्यू इंडियन एक्सप्रेसने आज बातमी दिलेली आहे की अजित पवार गटाला 4च जागा मिळतील महायुतीमध्ये आणि शिंदे गटाला फक्त 7 जागा मिळतील। काय तुमची प्रतिक्रिया? त्यांची फसवणूक करते भाजप? हे मी कसं सांगणार, तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। बद्दल अजूनही प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये डाऊट आहेत आणि म्हणून ते आम्हाला जर आत यायचं असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर लेखी जे असं म्हणतात की उद्या तुम्हीच भाजपबरोबर कदाचित जाऊ शकता, म्हणजे अजूनही त्यांना मला असं वाटतं माननीय जयंत पाटील, राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात हे ह्या मीटिंग्सला असतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्तीने जर जे त्या डायलॉगमध्ये त्या प्रक्रियेमध्ये ते बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल। महादेव जानकर इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीकडनं कळतंय आणि तशीच तुमची पण जागा त्या जागेवरनं सेव्ह करून
सेफ होईल अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. ही लोकशाही हो, प्रत्येकाला चर्चा करायचा अधिकार आहे. तुमच्याकडे येणार आहेत का? मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब त्यांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं आहे, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी त्याच्यावर काही बोलणं योग्य राहणार नाही. तुमची आणि सुनेत्रा वहिनींची त्या दिवशी बारामतीत त्या विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात जी भेट झाली त्याच्यात काय डिस्कशन झाली, पॉलिटिकल की फॅमिली, पुन्हा प्रायव्हसी?